भारताची सुंदरता, आपली संस्कृती आणि सभ्यता यांची जेव्हा केव्हाही चर्चा होते, तेव्हा सगळ्यांच्या तोंडी सर्वप्रथम काश्मीर ते कन्याकुमारी नाव येतं. काश्मीर ही भारताचं मस्तक आहे, तर कन्याकुमारी ही भारताचे चरण आहेत. ही शहर तमिळनाडू राज्यात दक्षिण टोकाला बसलेली एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे. या ठिकाणाला आपण भारतीय महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचा संगमस्थान सुद्धा. आम्ही सगळे मित्र मध्यरात्रीच्या 2:30 वाजता उठून तिरुनेलवेली स्टेशनवरनं 3ची कन्याकुमारीची एक्सप्रेस पकडली आणि सकाळी 5 वाजता आम्ही कन्याकुमारी स्टेशनला पोचलो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं मयूर सोनाने व्लॉग्समध्ये. आज आपण आलो आहोत भारताच्या शेवटच्या टोकाला, जे की आहे कन्याकुमारी. या व्लॉगमध्ये बघणार आहोत कन्याकुमारीचा एक सुंदरसा एक सनराईज आणि एक थ्रिलर बोट एक्सपिरियन्स. तर चला सुरू करूया आपल्या व्लॉगला. लेट्स गो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता वाजले आहे सकाळचे 5:30. पण पाहू शकतात लोक किती गर्दी करून इकडं सनराईज बघायला कन्याकुमारीला आले आहेत. इकडं खूप गर्दी असल्यामुळे चला आपण पुढे जाऊया, जिकडं आपल्याला लोक जास्त नसतील आणि आपल्याला चांगला एक व्ह्यू येईल सनराईजचा. तर चला पटकन जाऊ आणि आपण व्ह्यूसाठी थांबू. वाव, पाहू शकतात तुम्ही सूर्य किती लाल आणि त्याचे वेगवेगळे शेडमध्ये उठून दिसत आहे. एका साईडला तिरुवल्लर स्टॅच्यू, तर दुसऱ्या साईडला विवेकानंद रॉक मेमोरियल. पुरं एकदम सिनेमॅटिक व्ह्यू वाटत आहे. सकाळचा सनराईज पाहिल्यानंतर आम्ही विचार केला जरा मार्केटमध्ये फिरून येऊ. तर आम्ही जरा मार्केट एक्सप्लोअर करायला लागलो कन्याकुमारीचे. तर इकडं मस्त एकदम लहान पोरांचे खेळणे होते, देवासाठी हार होते, मंदिर होते. तर आम्ही विचार केला हे काही करायला नको. मग आम्ही गेलो नाश्त्याला. नाश्त्यामध्ये नेहमीसारखं तमिळनाडूची डिश, जे की आहे डोसा, इडली, वडा, हेच आम्हाला तिकडं खायला भेटलं. ते खाल्ल्यानंतर आम्ही सहज गेलो बोटिंग. तर आता चला करूया एक एक्साइटिंग पार्ट, जे की आहे बोटिंग राईड, जे की आहे विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवल्लर स्टॅच्यू. तिकडे जाऊया. तर पाहू शकतात इकडे एवढी मोठी लाईन लागली आहे, म्हणजे आम्हाला तर लवकर जायला म्हणजे 1-2 तास तरी लागणार आहेत. तर चला लाईनीत उभा राहूया. तर मित्रांनो पाहू शकतात एवढ्या मोठ्या लाईनीत आम्ही उभे आहोत. पूर्ण थकलेलो आहोत, पाणी पिऊन पण थकलो ना, खायला काय आहे. इकडं बघा फेरीसाठी किती मोठी लाईन लागली आहे, म्हणजे आमचा नंबर आता अजून 2 तास लागणार आहेत. तर चला थांबूया 2 तास आणि पाहूया. खूप तासांची मेहनत करून घाम गावून आम्हाला शेवटी फेरीपर्यंत जायला भेटलंच. तर पटपट आम्ही लाईफ जॅकेट घालून सेफ्टी फॉलो केली. बोट राईड खूपच स्मूथ आहे आणि समुद्रामध्ये राईड करायला तर वेगळंच फील येत होता. पहा हे सुंदर असे नजारे, समुद्राचं पाणी, मस्त हवा आणि समोर विवेकानंद मेमोरियल दिसत आहे. हिस्टॉरिकल आणि स्पिरिच्युअल दोन्ही महत्त्वाचं ठिकाण आहे. हे मेमोरियल जिथे स्वामी विवेकानंदन मेडिटेशनसाठी बसले होते. ही जागा एक पॉवरफुल एनर्जी. कन्याकुमारीमध्ये 3 समुद्रांचं मिलन होतं, जे की आहे भारतीय महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचा संगम. तन्नी डेंजरस. कम ऑन लेट्स गो. तिरुवल्लर स्टॅच्यूकडे जाण्याकरिता पर्यटकांसाठी एक नवीन असा ग्लास ब्रिज बनवण्यात आला आहे. तर आपण जाऊया तिरुवल्लर स्टॅच्यूच्या दिशेने. तर पाहू शकतात मित्रांनो ग्लास ब्रिज किती मस्त बनवला आहे आणि लोक पण किती आले आहेत इकडे. तर आपण खाली बघू शकतो किती डीप असणार हे. समजा थोडंसं पण क्रॅक पडला तर माणूस डायरेक्ट स्वर्गातही जाऊ शकतो. पण आम्ही असे विचार केले नाही. आपण जाऊया सरळ तिरुवल्लर स्टॅच्यूच्याकडे.
तिरुविल्लरची भव्य मूर्ती 133 फीट उंच इथे पहिल्यांदा आलं की आपली हाईट कितीच असणार ही समजतच नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा कन्याकुमारीचा व्लॉग? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच